हे जे सांगतायत ह्या सगळ्या भूलथाप आहेत. कारण आज देशाचे गृहमंत्री जर सभेत सांगत असतील की उद्या आम्ही सत्तेवर आल्यावर सगळं आरक्षण रद्द करणार आहे, मग SC असेल, OBC असेल, NT असेल, ह्या सगळं आरक्षण रद्द करणार असेल, तर मग मराठा आरक्षणाचा विषय येतो कुठं? ही महाविकास आघाडीला असं पळून जायची सवय आहे बघा. कायम चर्चेतनं पळून जायची सवय लागली आहे. महाविकास आघाडीला त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली, त्यामुळे या महाविकास आघाडीला चर्चेतनं पळून कोण चाललंय? ठीक आहे, आता विकासाचे प्रश्न आपण थोडेसे थांबवतोय. एक महाराष्ट्रातला महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मराठा आरक्षण. खरंच मराठ्यांना आरक्षण मिळालं का? नाही मिळालेलं. नाही मिळालेलं. मिळालेलं आहे. धैर्यशील पाटील यांच्या गावात सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा सुद्धा केलेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला मुख्यमंत्री आहे की एखाद्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन मांडी घालून बसला आहे, आणि तो स्वतः मराठा असल्यामुळं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीरपणे शपथ घेऊन त्यांनी डिक्लेअर केले कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायदेशीर बाबीत बसून मराठा समाजाचं आरक्षण हे कायम करणार आहेत. आणि जो शब्द वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिरस्ता आहे शिवसेनेत, शब्द देताना 100 वेळा विचार करायचा, आणि त्या पद्धतीनंच एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे मराठा समाजाचं आरक्षण हे मिळणार म्हणजे मिळणार. त्यांच्यावरती अजून एक मिनिट, कोर्टात गेले की ठीक आहे, त्यांच्यावरती अजून एक आरोप आहे की तो एकनाथ शिंदेनी जो JR काढला, तो JR काढून मराठा समाजाची फसवणूक केली. अजिबात नाही. 2014ला सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये अशाच पद्धतीनं मराठा आरक्षणाचा मसुदा तयार करून हायकोर्टामध्ये दाखल केलेला होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी वकीलच दिले गेले नाहीत, तो त्या निकाली पडला, बाजूला निकाली काढला गेला. त्यानंतर आत्ता जे सगळे निकष तपासून महाराष्ट्र राज्यात पूर्ण कुणबी मराठा याचा पूर्ण अभ्यास करून जवळजवळ 2-2.5 महिने धैर्यशील पाटील सगळी शासकीय यंत्रणा ह्या कामामध्ये होती. ओके, आता मला एक सांगा, एक तर राज्याचे पूर्वीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, या दोघांनी मराठ्यांच्यासाठी जेवढं केलं आहे एवढं कुठल्याही या पूर्वीच्या सरकारनं केलेलं नाही. मग आता ही जे आरोप करतात, आता आमच्यासमोर उभं राहिलेले सगळी, त्यांची 40 वर्षी होती, तिने का केलं नाही मराठ्यासाठी आरक्षण? का केलं नाही? मनोज दादांना उपोषण करायला लागलं, 2-2, 3-3 महिने उपोषण चाललं, पण राजू शेट्टी साहेबांनी 2011 साली मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लोकसभेमध्ये विषय मांडला. ठीक आहे, बोला. हे जे सांगतायत ह्या सगळ्या भूलथाप आहेत. कारण आज देशाचे गृहमंत्री जर सभेत सांगत असतील की उद्या आम्ही सत्तेवर आल्यावर सगळं आरक्षण रद्द करणार आहे, मग SC असेल, OBC असेल, NT असेल, ह्या सगळं आरक्षण रद्द करणार असेल, तर मग मराठा आरक्षणाचा विषय येतो कुठं? पूर्ण आरक्षण रद्द करणार. त्यामुळं ह्या उद्याच्या निवडणुकीमध्ये म्हणजे ऑल ओव्हर रद्द करायचं आहे. त्यामुळं आता आरक्षणाचा विषय राहणार नाही. ठीक आहे, काय सांगा? आता मला सांगा, पवारसाहेब काय आलेलं, मराठा तरुणांनो आरक्षण मागणी बंद करा. का? म्हणजे का? आता त्यांना विचारा की, त्यांना विचारा. भाजप सरकार आरक्षण ही देणार नाही. भाजप सरकार हे हिंदू आणि जातीवादीच्यात बांधणं लावून ते देणार नाही, म्हणून ते रागा वैतागानं बोललेले भाषण स्टेटमेंट आहे ते. ज्या अनुषंगानं मराठा आरक्षणासंदर्भातला विषय, ही महाविकास आघाडीला असं पळून जायची सवय आहे बघा. कायम चर्चेतनं पळून जायची सवय लागली आहे. महाविकास आघाडीला ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली, त्यामुळे या महाविकास आघाडीला चर्चेतनं पळून कोण चाललंय? कोण चाललेत? या इकडे, या इकडे सगळे बोला. मुद्दा तुमचा. ज्या अर्थी मराठा आरक्षणासंदर्भातला जो मुद्दा उपस्थित झाला, प्रथमतः 2009ला राजू शेट्टी ज्यावेळी पहिल्यांदा खासदार झाली, त्यावेळी तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता, त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणावर पहिल्यांदा संसदेत विषय मांडला. त्यानंतर ज्यावेळी मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसले, त्यावेळी सुद्धा स्वतः राजू शेट्टींनी जाऊन तिथं भेट दिली. कारण की ते प्रत्येकी कोणत्याही समाज, सगळ्याच नेत्यांनी भेट दिली ना.
ते सगळे पहिल्यांदा राजू शेट्टी साहेब भेट गेले. पण आता आमचं मत असं आहे की आम्ही कुठलीही जातपात न मानता सर्व पक्षांना सर्व तुमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्याच्यावर आरक्षणासंदर्भात किती बोलले आणि त्यांनी किती प्रश्न मांडले. आणि जसं आता यांनी भावानी दाखवलं तसं की ते पवारसाहेबांनी सांगितलं आरक्षण, मग ह्यांनी सत्तेत असताना इतक्या वर्षांना आरक्षण का लागलं. 1947पासून काँग्रेस पक्ष हा सत्तेत आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. शेवटचा खरं तर शेतकऱ्यांची मुलं ही गरीब आहेत आणि त्यांना हे आरक्षण पाहिजेलच. पण राष्ट्रवादी असून दे, काँग्रेस असून दे, भाजपवाले असून दे, शिवसेनावाले जरी असले त्यांचा कार्यकर्ता सक्षम झालेला आहे आणि त्यांना त्या आरक्षणाची गरज नाही. त्यासाठी गरज नाही, त्यासाठी ते कायम विरोध करत असतात आरक्षणाला. कोण विरोध करत असतं? हे भाजपवाली सगळीच राष्ट्रवादीवाली. हो, त्यांना काय झालं मला काही समजणं झालंय. एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलंय आणि मराठी तरुणांना शेतकरी हे काय सांगतात 15 लाख बिनव्याजी आहेत ह्यांना मिळतात. कुठे मिळतात? कधी कर्ज काढलेलं हा मिळतात. चला तुम्हाला देतो. या शहरात 1000 तरुणांनी, तालुक्यामध्ये 1000 तरुणांनी अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे 1000 तरुणांनी कर्ज घेतलेले आहेत. 15 लाख रुपये बिनव्याजी आहेत. हिने कुणी दिलेत का? बोला तुमचा आरक्षणाचं पाप हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. त्यांनी जर खोडा घातला नसता तर मराठाला आरक्षण भेटला. पाप केलं म्हणजे नेमकं एक मिनिट मी घेतो ना प्रश्न. पाप केलं म्हणजे नेमकं काय केलं? ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना का झालं नाही? 5 वर्षे ते स्वतः सत्तेत होते. मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण का दिलं नाही?